जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान माजी आमदार राम सातपुतेंच्या हत्येचा रचला होता कट. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर सर्व श्रेय नागरिकांचे म्हणजेच जनतेचे आहे अशा शब्दात व्यक्त होत जनतेचे आभार मानले आहेत. मात्र याच वेळी मोहिते पाटलांचा खरपूस समाचार त्यांनी घेतला आहे. मोहिते पाटलांना चक्क गुंड म्हणत त्यांच्यावर सणसणीत टीका गोरे यांनी केली आहे. ज्या पद्धतीची मतं भारतीय जनता पक्षानं गावागावात घेतली त्यातून अनेक कार्यकर्त्यांना दमबाजी मारहाण हे प्रकार झाले. त्यातून एक तर विषय असा समोर आला की आमचे तिथले माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आणि एक माहिती अजून पुढे येते की आज पोलीस तपास करतायत की त्यांच्या खुनाचाही कट करण्यात आला आणि तो कट कुणी केला हेही आपल्याला या अनुषंगानं भविष्यात समोर येईल त्या माहिती सगळ्या. त्यामुळं अशा पद्धतीनं कोण गुंड आहे कोण काय आहे या संदर्भात आपल्या काही माहित्या पुढे येतील आणि तेव्हा आपण या विषयाची मला काही माहितीच नव्हती. या विषयामध्ये इंटेलिजन्स डिपार्टमेंटने स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या पद्धतीने हे सांगितलं की याच्यामध्ये काहीतरी त्यांच्या हाताला लागलेलं आहे, त्यामुळे या विषयामध्ये पोलीस डिपार्टमेंट असेल इंटेलिजन्स डिपार्टमेंट असेल याची चौकशी करतायत. काहीतरी या गोष्टी निदर्शनास आल्यात आणि काहीतरी त्यांना गुप्त माहिती भेटलेली आहे. त्या आधारे काल जयाभाऊंचं स्टेटमेंट होतं. मलाही माहीत नव्हतं. जयाभाऊंचं स्टेटमेंट बघितल्यानंतर पालकमंत्री महोदयांचं हा सगळा विषय माझ्या त्या ठिकाणी कानावर त्यांनी टाकला आणि माननीय SP महोदय IG साहेब या सगळ्या विषयामध्ये डिटेल चौकशी करतायत. राज्याचं गुप्तहेर खातं असेल हे सगळे मिळून या विषयामध्ये जॉईंटली तपास करतायत. जे काय भरात सगळे कार्यकर्ते नाही, पण पालकमंत्र्यांसारख्या मंत्र्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. कारण त्यांच्या हत्येचा कट रचला गेलाय. धराधरी ही किरकोळ बाब आहे, मात्र हत्येचा कट रचला गेला असं मंत्री सांगतायत. एक राज्याचे जबाबदार काहीतरी गंभीर त्याच्यामध्ये असेल. आणि त्यांचा रोज जो आहे तो माळशिरसच्या सत्ताधाऱ्यांकडे आहे. नाही, याच्याविषयी आता पालकमंत्र्यांना जास्त माहिती असेल आणि ते माहिती देतील. पण त्यांना आता माजी आमदाराला कोण आता त्याच्या हत्येचा कट रचण्या इतपत तुम्हाला वाटतं काय असं असेल? राम सातपुतेंचं असं म्हणणं आहे की हा कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार आहे आणि कार्यकर्त्यांच्या कर्वे हत्या करण्याचा प्रयत्न आहे माझा. नाही, आणि SID आणि IB ला रिपोर्ट त्यांनी जागावपणा केला. तो असा तो पिस्तूल नसतं का बोलायला ते त्या बाबा मानेच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची मतमोजणी होती आणि ते हरले अशी बातमी आली. त्यामुळे ते रागाने एकमेकाला भिडले. इलेक्शनमध्ये अनेक ठिकाणी होतं, लाठीचार्ज होतो, अनेक घटना होतात त्याच्यामध्ये. आणि मुरदाडाला कोण मारणार? आता कशासाठी मारायचं? त्या मतमोजणीच्या वेळेस माध्यमांच्या माध्यमातून मी पाहिलं की मतमोजणीला सगळ्या पक्षांचे समर्थक एका जागेवर उभे असतात. वास्तविक पाहता पोलिसांनी हा कंट्रोल केला पाहिजे की दोन पक्षांची लोक एकत्र एका ठिकाणी न येता सुरक्षित अंतरावरती ठेवली पाहिजेत. परंतु मतमोजणीला तिथं सुरुवात होती आणि माजी आमदार राम सातपुते त्या ठिकाणी गेले त्यांचे कार्यकर्ते जल्लोष करून. आणि तो व्हिडिओसुद्धा मी आपल्याला सगळ्यांना दाखवतो या ठिकाणी, तुम्हाला पाठवतो सगळ्यांना, की त्यांनी ज्या गुलालाच्या गन्स असतात ते समोर आमचे उमेदवार माने म्हणून आहेत त्यांच्या तोंडावरती त्या ठिकाणी मारला आणि मग त्या ठिकाणी त्यांचे समर्थक संतप्त झाले. मोठा गोंधळ झाला असता, परंतु पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्यामुळं दोन्ही बाजूला काही झालं नाही. परंतु काळजीपूर्वी जर पोलिसांनी घेतली असती तर तोही अनर्थ टळला असता.